शाळेत मोठी शहाणी आहेस तू. पंडजी, पंडजी, या रामराव या. कोण? रामराव म्हणजे बसा की मी आले. आज कसं काय येणं गेलं इकडं? आलं तर असं आम्ही का तांदळ म्हणलं भेटलं. या भाऊजी, रामराव म्हणजे अचानक कसं वेळ केलं तिकडं? दिसले का लागलं? पण गावानिमित्त आलं होतं. असं होय? कसं काय गावामध्ये समजा ठीक आहे बघ. आता एकही दिवस नाही बघ तुझी आठवण आली नाही. तुम्ही काळजी मला बंदोबस्त पण तुमच्याशिवाय तिचा रंगच नाही. तुम्ही इकडे आल्यापासून सगळं कसं उदास पाटीलची पुढे पत्तावले. पण हे बंधूचे असतात तेव्हा आपल्या मैत्रीला रंग करायचा. बंधूजी माझा ऐका चला आपल्या गावी. अरे इथलं सगळं सोडून गावाकडे कसं काय सण म्हणतोस तू? भाऊजी, आपण ज्या भांड्यातले तांदूळ त्याच भांड्यात शिरणार ना. आता इथं येऊन तरी काय उभा आहे म्हणा. पण कुठं बी गेलं तरी पैशाला तांदूळ तीन होतो ना. आता लंगोटी यार सोडून वन भटकण्यात काही अर्थ तरी आहे का? सांगा की. अगं समजतंय मला. मी आता अडाणी नाही. पण तूच सांग. मी आलो बी यावलीला समजा बिघाड घेऊन. पण राहतं कुठं र? समजा घरदार सावकाराच्या घटात राहू तरी कुठं? अरे मुंबईच्या बाहेरचं कसं आहे ना तू एकट्या कापूस करून ठेवतो. बरं तिकडचं एखादं रोकड बांधून राहा. कसं आहे मी चालेल की. येतच मी यावलीला आता.